नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं। तर मित्रांनो, गणपती झाले, त्याच्यानंतर नवरात्र पण झाली आणि आता दिवाळी जवळ येतं आणि भाता कापूचं पण टायमिंग जवळ येतं। पण त्याच्या अगोदर माका रानमारूचा एक काम भेटला आणि थंय मी रानमारू केलं आता। तर काल आम्ही सुरुवात केला, काल मी मोबाईल घेऊन येऊ नव्हते कारण मोबाईल विसरले घराकडे। तर रानमारूक सुरुवात केला आणि ऋषिया आणि विवेक असा, तर दोघंजण दोन मशनी मारतात। ऋषी म्हणालो माका शिकायचं असं, तर तो रान मारतात आहे। तर आता रान आज मारून पूर्ण होईल असं माका वाटतं। तर चला तुमका दाखवतोय रान मारतात ते। तर विवेक आणि ऋषी असा दोघेजण रान मारतात, तर चला। तर पावणादेवीत रान मारते, ग्रास कटिंग करते। तर रेडकर असत पावणादेवीतले, तर त्यांची जी बाग असा, तर ते बोलले की माका रान तेवढा असा तेवढा मारून दे आणि जे उभे झाडं असत ती रवान दे। तर रानमोड असा आणि बारीक बारीक झाडं असत, तर ते काका असत परब काका, ते तोडतले। तर आपल्याक फक्त रानमारूचं असं आणि रानमारूक तर सुरुवात केलेली असा। काल रानमारूक सुरुवात केलं आहे आणि आजचं दुसरं दिवस असा। तर काल बऱ्यापैकी मारलं आहे रान, मी आणि विवेक होतो, काल ऋषी नव्हतो। तर आता विवेक आणि ऋषीने सुरू केलं आहे ना रान मारू, तर बघूया आता हे कितपत रान मारतात ना ऋषी आणि विवेक, कसं रान मारतात त्या जाऊन बघूया। मे महिन्याच्या टायमिंगला कोणतरी आग लावल्यानंतर आग येतं आतमध्ये आणि ती आग लागान एक दोन ही दोन तर कलमं सुकली असत आणि तिकडे पण सुकलेली, तिकडे पण पडली। तर ही त्यांची बाग असा आणि ऋषी रान मारूक शिकलो 2 वेळा मारायचा, 2 वेळा, 3 वेळा नाही, 2 वेळा। हां, तर ऋषी व्यवस्थित रान मारता। ऋषी पहिल्यांदा येलो माझ्यासोबत रान मारूक, मुंबईत होतो, आता माझ्यासोबत रान मारता। आणि या बाजूक विवेक गेलो, तर बघूया विवेक खायच्या बाजूक गेलो होतो। तर विवेक आतमध्ये घुसलो आणि रान मारता। विवेक तर गेल्या वर्षीपासून विवेक माझ्यासोबत होतो। दोन ते अडीच गुंठे जागा असा ही आणि ह्या जागेचं रान मारूक आमका परब काकांनी दिलेनी। तर परब काकांनी फोन केल्यानी, तर त्याच्यामुळे आमका हे रान मारूक भेटला। तर पुढे चिवाकाठी दिसता, त्या चिवाकाठीच्या तिथपर्यंतच रान मारूचं असा। तर ह्या असा काही 2 कलमं असत, त्या 2 कलमांच्या मागे तर एवढंच रान मारूचं असा। तर ह्या रान मारूक एका मशनीक 2 तास, म्हणजे 2 मशनीचे 4 तास। तर 4 तासात रान मारून होईल, ह्या अजून 4 ते 5 तास लागतील। तर बघूया किती तास लागतात ते। तर चला, ऋषी हे काय करता। हां, ऋषी परत पाठी येता, पुढे जाता, नवीन असं ते का अजून येत नाही रान मारूक। तर हे ना असं रान मारल्यानंतर ह्यो 15-20 मिनटात दमतलो। तर हे का मी शिकवतोय रान कसा मारूचा। ऋषिक आता सांगितलंय कसं रान मारायचं, तर हळूहळू मारायचा, जोरात मशीन फलकवायची नाही। जोरात जर मशीन फलकवली तर दमाक होता आणि तो तर दमलोच आहे, कारण ते घाम भरपूर इलो। तर हळूहळू आता मारता। आणि ही मशीन आहे ती ज्यांची बाग आहे त्या काकांची मशीन आहे, रेडकर काका, आणि विवेकने घेतल्यानं ती माझी मशीन आहे। माझी मशीन हा मक्कन चालता। तर विवेकला विचारूया आपण, माझी जी मशीन आहे ती कशी चालता ती। तर विवेक तुमका सांगात। विवेकने हसून सुरुवात केलेली आणि ती कालच लावलेली रोप होती आणि आज सकाळी आता त्यांना हसून सुरुवात केल्या। तर तिकडून मारत हईलो आणि हे रोप तुटले, बारीक झाले। तर आता ह्याच्यावरती ते काढून दुसरे रोप लावित विवेक। तर बघा आता तुम्ही, विवेक रोप लावता ती। विवेक काय सांगू शकता, माझी मशीन कशी चालता। काल मशीन ती तू चालवत होतस, तर त्या मशीनीत आणि ह्या मशीनीत काय फरक आहे? ती कशी नवीन मशीन आहे ना, हां, ते अजून तेवढी ह्या नाही घेता।
पिकअप नाही घेत. पिकअप नाही घेत. मी कसं या मशीनला तेवढी सवय झाली आहे ना. हां आपल्याला यायचं अच्छा. रुळी नाही. ही मशीन कशी चालता? मक्खन. तर विवेक म्हणता मशीन मक्खन चालता. काल विवेक कंटाळलो कारण ती नवीन मशीन तो चालवत होतो आणि ती नवीन मशीन जोपर्यंत थोडा इंजिन गरम होत नाही तोपर्यंत ती चांगली चालत नाही. तर आता विवेक हे रोप लावता. पाय तर ही अशा पद्धतीत रोप लावूची असा. आणि तर माका ही बॉबिन आवडता आणि मी ही घेतली आणि ही 3 वर्ष झाली. तर ह्या पूर्ण जॉईंट होता आणि आता तर आरपार तिकडचा पण दिसता. तर आता बदलूक झाली, नवीन घेऊ पई. आणि ऋषी सावंत आता हे दमले नाही मग आला. हां तर काय टाकला? हां तर ऋषीच्या बॉबिनमध्ये तुपकुडं अडकलो. नवीन आहे तो, ते काय एवढा काय माहिती नाही तुपकुडं मारू गयो की नाही मारू गयो. तो त्याच्या मशीनमध्ये तुपकुडं अडकलो. मग त्यानं बंद केल्यान. ये आता जरा पाणी पी. तर अरे नादखुळा. आणि ऋषीनं हैना सुरू केल्यान. हैसून सुरुवात केल्यान. उभा थैसूनच सुरुवात केल्यान. आणि तिकडे गेलो थोडा आणि हकडे म्हणजे भरपूर मारल्या ना. तरी नवीन असान पण मस्त मारल्या ना रे विवेक. बघ तरी आता एका वेळेला आमका आता आमच्या पोटावर पाय येतले. आता हे मशीन घेतोय म्हणता. मस्त मारल्या ना, एक नंबर. आणि मशीन जास्त फलकवू नको, जसे मी तुका सांगितलंय त्या पद्धतीतच मार. जर जास्त फलकवलंस तर दमतलस तू. तर गावाल्यानं ह्यो असा तुपकुडो. ह्या कोवळा हे जर जून असत ह्यो तुपकुडो ह्यो जर मशनीत गावलो तर त्याचे दोरी तयार होता फिरान आणि तो मग मशनीत अडकता. मग मशीन उतरूची लागता. किंवा बॉबिन तशी जर बॉबिन असत, आता ऋषी मारता त्या मशीनला जी बॉबिन आहे ती बॉबिन असत तर ती पूर्ण उघडता. पण त्याच्यासाठीच मी दुसरी बॉबिन घेतलं आहे, ती 400 रुपयावाली. तर विवेक ह्या होईत काय रे आता? किती वाजेपर्यंत होईत? तास दीड तास. मी म्हणत होतो 4 तासात होय तसा. म्हणजे तुका 2 तास एका 2 तास असे पकडून 4 तास. 3 तास हां म्हणजे विवेक सांगता 1.5 तासात होऊ शकता. म्हणजे ह्याचो 1.5 तास आणि ह्याचो 1.5 तास असं होऊ शकता. होय. तर 11 वाजता सुरू केला आपण. झाला ठीक आहे. चला जेवढा होईल तेवढा आपण मारूया. आणि गावाल्यानो आता आम्ही असावं पावणा देवीत. आणि आमचं शिंगोबाचा डोंगर तो बघा थय असा. वर्षाक जातो आम्ही शिंगोबावरती. यावर्षी पण जाऊचाव, पण जरा भाता कापून होऊन दे मग जाऊया काय विवेक. आणि ढवावरती जाऊचा रावला आपला. कधी जाऊया? तच तर शनिवार रविवारपासून भाता कापूक सुरुवात करतले. रविवारी हां रविवारी विवेकचा भात कापूचा. तर रविवारी आम्ही विवेकचा भात कापूक जातला. मग विवेक माझ्याकडे येतलो आणि ह्यो काय आमच्याकडे असतलोच भात कापूक. डरा नाही सोडून गेलं ऋषी. विवेक कोंबडी नाही. आवाज देता. वाजलो 1 आणि आम्ही ते बाटले होत त्याच्या पण पुढे होता. तर पुढचा कलांबा एकदम पुढचा कलांबा थय होता. आणि थैसून हकडे मारूचा होता आणि हकडे पण मारूचा होता. तर एवढा मारत विवेक आता फायनली लास्ट टोकाक पोचलो असा. आणि मी थोडा वेळ मारला आहे मशीन. आणि आता ऋषी मारता परत आणि विवेक थया. आता थोडा वेळ विवेकला आराम देऊ गयो. तर थोड्या वेळानंतर बोललो विवेक मी तुका मशीन देतोय म्हणा. तर थोड्या वेळानंतर आपण रान मारूया. तर फायनली अजून 1 तासभर होऊया. तर 2-1 वाजेपर्यंत आमचं रान मारून होईत. माझ्या मशनीक 3 वर्ष झाली आणि 3 वर्षातनं अजून पण एकदा पण काम करूक नाही आहे. किसान क्राफ्टची मशीन एकदम मस्तपैकी मस्त भेटली आहे माका.
तर काल दुपारी 2 वाजता पाऊस येलेलो आणि आज मळबट केले ना तर पाऊस कधी पण येऊ शकता. आणि बघू शकतात किती काळोख केले ना, ढग सगळे जमा झाले आहेत. तर हे सगळे ढग एकत्र जमा झाले तर पाऊस येतलो आणि पाऊस येलो तर आमचं काम अर्ध्या राहतला. तर 2-2:30 वाजेपर्यंत पाऊस येता नाही आणि आता पाऊस कमी जाऊ गोया. तर गावाला दोघंजण थंय रान मारतात आणि मी पण थोडा वेळ मारलं आहे कारण ऋषी दमलेलो तर ऋषीक थोडा वेळ आराम दिला. तर गावाला हय आता थोडासा रवला हयचा आणि हय ऋषी मारता आणि त्या कलंबा त्या कलंबाच्या वरती थोडासा. तर विवेक तिकडे मारता, विवेकचा मारून झाला का विवेक इकडे येतलो आणि ऋषीचा झाला की ऋषी पण थंय जातलो. फायनली एवढासाच रावला, विवेक पण येलो आणि ऋषी पण आता आणि थोडासाच रावला असा आणि तेवढ्यातच पाऊस येलो. या होईपर्यंत पाऊस येता नाही होता कारण खाली परबांच्या घराकडे गेला असता तर थंय बसाक भेटला असता आमका. तर मी असं झाडाखाली ऋषी आणि विवेक रान मारतात. तर फायनली रान मारून झालेला असा. तर फायनली रान मारून झाला बागेतलं सगळं आणि रानमोडा तेवढी ठेवलेली असा आणि वाटेवरचा थोडा रान होता त्यामधला मारून टाकूया कारण जर इकडनं आग येली तर आतमध्ये जाता नाही. तर ऋषी आहे मारता आणि विवेक आहे मारता. तर तेवढ्यातच पाऊस येलो आणि सगळ्याचे वांदे झाले कारण पोरग्यांका भिजायचा लागला आणि मी पण भिजतो आणि छत्री पण आणू नये त्याच्यामुळे मोबाईल पण भिजतात. विवेकला म्हटलं आहे मी मारतो आहे पण माका काय त्यांना मारूक देऊक नाही रान. तर फायनली आता झालेला असा आणि आता आम्ही घरात जातलो. तर या एवढाच राहला नॉनस्टॉप मारले ना विवेकने रान.